लक्ष्मी मातेला अहंकार झाला. लक्ष्मी मातेला अहंकार झाला. लक्ष्मी माता भगवंताला म्हणू लागली, हे बघा भगवंता, जास्त काही फुगिरकीच्या बाता हाणायच्या नाही म्हणे. का? कारण माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे, माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे. भगवान म्हणू लागले, लक्ष्मी असं काही नाहीये, तुझ्यामुळे मला किंमत नाही. का किंमत आहे मला तुझ्यामुळे, सांग बरं. त्यावेळेस लक्ष्मी माता म्हणू लागली, अहो लोक तुमची सेवा करतात, तुमची सेवा केल्यामुळे तुम्ही त्या घरामध्ये वास्तव्य करतात, आणि तुम्ही त्या घरामध्ये वास्तव्य केल्यामुळे मला पत्नी या नात्याने तुमच्या मागोमाग यावं लागतं. ज्या घरामध्ये भगवंताची पूजा आरती करण्यात येते त्या घरामध्ये लक्ष्मी कधी हटत नाही. मला तुमच्या पाठीमागे यावं लागतं म्हणून लोक तुमची पूजा करतात. तर त्यावेळेला भगवान म्हणू लागले, असं काहीच नाही लक्ष्मी, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणू लागले, हो मी सिद्ध करून दाखवते. दाखवते म्हणाले. सिद्ध. काही दिवस लुटून गेले. एके दिवशी गावामधून एक प्रेत यात्रा चाललेली होती. गावामधून एक प्रेत यात्रा चाललेली होती. तर त्यावेळेला लक्ष्मी माता म्हणू लागली, बघा भगवंता, तुम्हाला बघायचं ना मला जास्त किंमत आहे म्हणे. हो. तर त्यावेळेला त्या प्रेत यात्रेवरती लक्ष्मी मातेने 500च्या नोटीचा पैशाचा पाऊस चालू केला. 500च्या नोटीचा पैशाचा पाऊस चालू केला. त्यानंतर लोक काय म्हणत होते, राम राम, भगवंताचं भजन करत चालले होते. पण जेवढ्यामध्ये लक्ष्मी मातेची एंट्री झाली त्यावेळेला सर्व लोकांनी राम राम म्हणणं सोडून दिलं आणि पैसे जमा करायला सुरुवात केली. पैसे जमा करायला सुरुवात केली. त्यावेळेला लक्ष्मी माता म्हणू लागल्या, बघा भगवंता, हे सगळेजण तुमचं भजन करत होते, परंतु आता तुमचं भजन सोडून माझ्या मागे पळू लागले, मलाच किंमत जास्त आहे. परंतु लक्ष्मी भगवान म्हणू लागली, नाही लक्ष्मी, आणखी ही कोणी बाकी नाही. कोण बाकी होतं? 4 खांदेकरी आणि 1 मडकेवाला. 4 खांदेकरी आणि 1 मडकेवाला बाकी होता. आता लक्ष्मी मातेने काय केलं, तुम्ही 500च्या मागे येत नाही का, 2000 नोटाचा पैशाचा पाऊस चालू केला. 2000 नोटाचा पाऊस बघताच त्या खांदेकरांनी देखील ते प्रेत खाली ठेवून दिलं आणि ते पैसे जमा करायला सुरुवात केली. पैसे जमा करायला सुरुवात केली. मडकेवाल्याने देखील मडका खाली ठेवून दिला. आणि त्यानंतर लक्ष्मी माता भगवंताला म्हणू लागली, बघा भगवंता, माझीच किंमत जास्त आहे, मी आहे ना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, भगवंता सांगा ना. तर त्यावेळेला भगवान म्हणू लागले, नाही लक्ष्मी, आणखी ही तुझी किंमत कमीच आहे. आता कशी भगवंता? म्हणे, अगं जे प्रेत आहे, जो माणूस झोपलेला आहे, तो कुठं उठलाय? तो उठला नाही ना पैसे जमा करायला. तर त्यावेळेला लक्ष्मी माता म्हणू लागली, तुम्ही शुद्धीवर्त आहे ना. अहो ज्या माणसामध्ये रामच नाही, ज्या माणसामध्ये प्राणच नाही, तो कसा उठणार, कसे पैसे घेणार? तर त्यावेळेला भगवान म्हणू लागला, लक्ष्मी तुला हे तर कळत नाही, ज्यामध्ये मी आहे, ज्यामध्ये राम आहे, तोपर्यंत तुला किंमत आहे. त्या माणसामध्ये राम उरला नाही, तो तुला किंमत देत नाही. मला सांगायचं आहे की जोपर्यंत भगवान परमात्म्याने आपल्यामध्ये वास्तव केलेलं आहे ना, तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करा, नाहीतर हा नरदेह माती समान आहे. म्हणून तू जोवरी सकळ सीता आहे, हात चालावया पाहे, तम तू आपुले सहित आहे. जोवरी सकळ सीता आहे, हात चालावया पाहे, तम तू आपुले सहित पाहे. तीर्थयात्रे जाय तू सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत तुझ्या जवळ सगळ्या गोष्टी आहे, हात चालतात, पाय चालतात, तोपर्यंत काय कर, भगवंताचं नामचिंतन कर, भगवंताचं भजन कर. नाही तर नाही केलं ना, तर त्यावेळेला तू वाया जाशील. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजारे
सांगतो तू मासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. अरे तुम्हाला सांगतो मी काय करा तर भगवंताचं नामचिंतन करा, त्या विठ्ठलाला भजा, कारण त्याच्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. तर तुकोबऱ्या देखील ते सांगतात की काय करा, आपल्या हिताला जागे राहा म्हणजे काय तर भगवंताचं नामचिंतन करा. अभंगाच्या प्रथम आपोलिया हिता जो से जागता, 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 आपोलिया हिता जो से माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया, कुळी कर्णभूत होती दे सात्विक, कुळी कर्णभूत होती दे सात्विक, माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया, कुळी कर्णभूत होती दे सात्विक, कुळी कर्णभूत होती दे सात्विक, आपोलिया हिता जो से जागता, धन्य माता पिता तया दिया, हो धन्य माता पिता तया दिया, आपोलिया हिता जो से जागता, धन्य माता पिता तया दिया, हो धन्य माता पिता तया दिया. आपुल्या हिता जो हासे जागतात तुकोबरे म्हणतात, जो आपल्या हिताला जागा आहे ना, कोणाला धन्यता देतात त्याला नाही देत तर त्याच्या आई वडिलाला. जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या भागा रे. काय म्हणतात तुकोबरे, अरे जागा, जोपर्यंत चोर झोपलेले आहे ना तोपर्यंत पळून चला. एकदा का चोर उठले तर मग पळायचा चान्स नाही. चोर कोणते तर काळरूपी चोर, ते आता सध्याला झोपलेले आहे पण कधी उठतील हे माहित नाही. काळरूपी चोर झोपलेले आहे. अरे आपले हा नरदेहाचा क्षणभंगुर भरोसा नाहीये, कधी जाईल काही सांगता येत नाही. आपल्या या नरदेहाची गॅरंटीच नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो सब देते नहीं है किसी का, सब देते नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे कौतुक करत जा, जरा टाळ्या बिळ्या वाजवत चला. अरे गायन काम करणं ही सोपी गोष्ट नाही बरं का. खरं तर कोणतीच कला साध्य करणं ही सोपी गोष्ट नाही. गायन करणं म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून गावं लागतं, अगदी पोटातून गायन करावं लागतं. महाराज कौतुक करत जा. आपण जर आपल्या लेकरांचं कौतुक नाही करणार तर पाकिस्तानवाले करणार आहे का.
हे बघा, उदाहरण घ्यायचं जर झालं तर मी सांगून जाईल. आमचे महाराज जर वाजू वाजू जर थकले तर घरी जाऊन आम्हाला म्हणू शकते, मी आज खूप बकवास वाजवलं तुझ्या कीर्तनामध्ये, आज काय कर, जर हात दाबून दे, काय कर, हात दाबून दे. आणि आमचे दादा जर घरी जाऊन आमच्या वहिनीला म्हणले, अगं आज मी खूप गायन केलं, खूप घसा दुखायला, जरा घसा दाबून दे, जमन का? नाही ना जमणार. अहो कौतुक करत जा. बरं असं आपलं चाललं होतं की क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे काहीच भरोसा नाही, कधी जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळं काय करा की विचार करा थोडासा. अरे विचार करा, कारण हा आपला नरदेह कसा उपयोगी पाडायचा. अरे ज्या भगवंताने आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं, अरे एक दिवस जर आपण घराच्या बाहेर गेलो ना तर आपले घरचे विचारतात, अरे कुठे गेला होतास आणि काय घेऊन आला. तर सांगावं लागतं, अगं मार्केटला गेलो होतो, वांगे आणले, बटाटे आणले, टमाटे आणले, भोपळे आणले, दोडके आणले, हे सगळं सांगावं लागतं. नाही तर सांगितल्याशिवाय घरात येत नाही, घरात घेत नाही. इकडे तसंच आहे का? आमच्या इकडे नाही बरं का. सांगितल्याशिवाय घरामध्ये परवानगी भेटत नाही. तर त्या भगवंताने आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं आणि त्यांनी जर विचारलं, तुला 100 वर्षाचं आयुष्य दिलं होतं, या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तू काय केलं, तर सांगता आलं पाहिजे, भगवंता मी संसाराचा व्याप झेलो ना, तुझं नामचिंतन केलं, तुझी भक्ती केली, संसारही केला आणि परमार्थही केला. परंतु आपण जर ह्या गोष्टी केल्या नाही ना तर भगवंताजवळ आपल्याला म्हणावं लागेल, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, 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 जिसे पाना क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे काय केलं, जे करायचं नव्हतं ते करून बसला, परंतु जे करायचं होतं ते केलंच नाही. काय करावं? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण मार्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. काय करावं?
करावं, श्रवण करावं, पण काय भगवंताची कीर्ती, भगवंताचं भजन श्रवण करावं, अर्चना करावी, वंदना करावी, पण कोणाची? ज्या भगवंताने हा नरदेह दिला दान, देवी दिला देह भजन कुमटा, भगवंताने हा नरदेव भजन करण्यासाठी दिलाय, म्हणून भगवंताचं भजन करा. तर तुकोबारे म्हणतात, जो कोणी आपल्या हिताला जागा आहे ना, जो आपल्या हिताला जागा आहे त्याचा हरिक मला नाही तर भगवंताला होतो. का होतो? तर जो कोणी आपल्या हिताला जागा आहे त्याच्या पोटी जी कन्या जन्माला येणार आहे, जो पुत्र जन्माला येणार आहे, तो सात्विकच असणार आहे. तो सात्विक आहेत. खरं तर या अभंगामध्ये तुकोबरायांनी प्रथम प्राधान्य दिलंय ते कन्येला, मुलीला प्राधान्य दिलं. का? मुलगी कशी असावी, कशी असावी मुलगी? माझ्या मुक्ताबाई सारखी असावी, माझ्या मीराबाई सारखी असावी, माझ्या शबरी माते सारखी असावी. अरे शबरी मातेने काय केलं? शबरी माता तरुण वयात आल्या, शबरी माता तरुण वयात आल्या. शबरी माताचा विवाह तय करण्यात आला. शबरी मातेचा विवाह होता. शबरी मातेचे घरचे माणसं येणार होती लग्नासाठी, वऱ्हाड येणार होतं, आणि त्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी, त्या वऱ्हाडाच्या भोजनासाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी वडिलांनी केलेली होती तयारी, ती म्हणजे भोजनाची. भोजनाची तयारी काय केलेली होती? तर मुख्या जनावरांच्या दावणी बांधलेल्या होत्या. का? तर उद्या त्यांची बली देण्यात येणार होती, त्यांचं भोजन तयार होणार होतं. कारण शबरी माता ह्या भिल्ल जातीच्या होत्या, आणि भिल्ल जातीमध्ये भोजन काय असतं हे माहिती असेल सर्वांना. एके दिवशी शबरी माता आपल्या सख्यांसोबत, आपल्या मैत्रिणीसोबत राजवाड्याच्या बाहेर निघाल्या, आणि बाहेर आल्याच नंतर बघितलं तर काय, या मुख्या जनावरांच्या दावणी. आपल्या वडिलाला विचारलं, बाबा, अहो बाबा, या जनावर का बांधलेत बाबा, इथे का बांधलं सांगा ना. तर त्यावेळेला बाबा सांगू लागले, अगं बाई, उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या घरच्यांची व्यवस्था ही करून ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे बाबा, हे उद्या मुख्य प्राणी हे मारण्यात जाणार, हे सगळे जर मरणार बाबा. तर त्यावेळेला शबरी मातेने विचार केला की अरे, माझ्या एकटीसाठी इतक्या जणांचा प्राण जर जात असेल तर माझा इथे राहूनच उपयोग नाही, माझा इथे उपयोग राहूनच नाही. म्हणून शबरी मातेने घर सोडलं आणि पळून गेल्या. ते पळाल्या कुठे? त्यांना माहिती होतं माझा बाप राजा आहे, माझा बाप भिल्ल जातीचा राजा आहे, आणि राजा असल्या कारणाने मी कुठेही लपले तरी मला शोधून काढतील, मला शोधून काढतील. म्हणून शबरी मातेने काय केलं, एका जंगलामध्ये गेल्या आणि अशा ठिकाणी जाऊन लपल्या की मेलेल्या उंटाजवळ, मेलेला उंट होता, त्या उंटाच्या जवळ जाऊन लपल्या. कारण माहिती होतं ह्या उंटाची दुर्गंधीमुळे इथे कोणीही मला बघण्यासाठी येणार नाही, आणि इथे कोणी येणार नाही, म्हणून मी इथे सुरक्षित राहील. म्हणून एक दिवस आणि एक रात्र शबरी माता तिथे लपलेल्या होत्या. शबरी माता लपलेल्या होत्या. ते बघायला आलेले लोक परत माघारी गेले, आणि शबरी माता मग निघाल्या. तिथून निघाल्या की त्या मातंग ऋषीच्या आश्रमावरती जाऊन राहू लागल्या. ऋषींच्या आश्रमावरती जाऊन राहू लागल्या. परंतु त्यावेळेला त्या ऋषींना माहिती नव्हतं की इथे कोणीतरी स्त्री राहते, इथे कोणीतरी स्त्री राहते. शबरी माता राहायच्या कशा? झाडावरती राहायच्या. दिवसभर झाडावरती आश्रय असायचा, आणि ज्या वेळेला रात्र व्हायची, सकाळची 4 वाजायचे, त्यावेळेला शबरी माता उठायच्या. आपल्या तळ हाताने ज्या रस्त्याने जी ऋषीमुनी जायचे ना स्नानाकरिता, तो रस्ता आपल्या हाताने झाडून काढायच्या, आपल्या हाताने झाडून काढायच्या. त्या रस्त्यावरती सडा शिंपण करून ठेवायच्या, फुलाच्या रांगोळी काढून ठेवायच्या. परंतु एक दिवस ऋषींनी विचार केला की अरे, ही सगळी माझी व्यवस्था करून ठेवताय तरी कोण करताय, असं रोज बघण्याचा प्रयत्न करायचे, परंतु काही हाती लागत नव्हतं. परंतु एके दिवशी ऋषी जागी राहिले, मातंग ऋषी जागी राहिले, आणि रात्रभर जागी राहून बघितलं तर काय, एक स्त्री आहे जी माझी सेवा करते. तर त्यावेळेला ज्यावेळेला शबरी माता त्यांचं काम करत होते, त्यावेळेला ऋषी आले आणि म्हणू लागले, अगं ए बाई, तू कोण आहेस, कुठून आलेस आणि काय इथे राहते? तर त्यावेळेला शबरी माता सांगू लागली, ऋषीमुनी, मला माफ करा, मी तुमची सेवा तुम्हाला न सांगता केली. का केली तुम्हाला न सांगता? कारण मी एक खालच्या जातीची मुलगी आहे, मी भिल्ल जातीची मुलगी असल्या कारणाने मला वाटलं की तुम्ही माझा तिरस्कार कराल, मला तुमची सेवा घडणार नाही, म्हणून तुमच्या माघारी मी सेवा केली, मला क्षमा करा. तर त्यावेळेला तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन ऋषीने तिला सांगितलं, बाई, तू माझी खूप सेवा केली, तुला माझ्या सेवेचं फळ म्हणून एक सांगतो, तुला जगाचा बाप एक दिवस भेटायला येणार आहे, तुला जगाचा बाप एक दिवस भेटण्याकरिता येणार आहे. परंतु तुला वाट बघावी लागणार, त्या दिवसाची तुला वाट बघावी लागणार. त्यावेळेपासून शबरी माता वाट बघत होत्या, कधी येतील माझे राम, कधी येतील माझे राम. अहो, शबरी माता रात्रंदिवस भजन करायच्या, रोज विचार करायच्या, माझे राम प्रभू जर आले ना
तर मी असं काही करेल, असं करेल, माझ्या रामप्रभूला सिंहासनावर बसेल, माझ्या रामप्रभूची अर्चना करेल, पूजा करेल, वंदना करेल. रोज वाट बघायच्या. शबरी माताने 1 वर्ष वाट बघितली नाही, 1 महिना बघितली नाही, 1 दिवस बघितली नाही, तर पूर्ण आयुष्य वाट बघितली. शबरी माता रोज वाट बघायच्या. म्हणायची रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। ओ जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे रघुराई तब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों पे खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। ओ साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होता। बगिया में जाकर मैं तो कलियां चुना लाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। शबरी माता रोज वाट बघायच्या. माझे प्रभू आले ना तर मी माझ्या प्रभूला बागेमध्ये जाऊन बोरी तोडून आणील. माझे प्रभू आले ना तर मी सिंहासनावर बसेल. माझे प्रभू आले ना तर मी वरमाला गळ्यामध्ये घाले. रोज वाट बघायच्या, रोज वाट बघायच्या. पण एक दिवस असा उगवला की ज्या दिवशी भगवान रामचंद्र शबरी मातेच्या कुटियामध्ये आले. शबरी मातेच्या कुटियामध्ये आले, पण त्यावेळेला शबरी मातेला स्वतःवरती विश्वास बसेना की जगाचा बाप, जगाचा मालक माझ्या या पर्णकुटीमध्ये आलाय.
आश्चर्य वाटलं. काहीच कळेना, शबरी मातेला काहीच कळेना. रोज विचार करायचं मी असं करणार तसं करणार, पण ज्या वेळेला रामप्रभू आले ना त्यावेळेला शबरी माता ढसढसा रडू लागल्या. धावत गेल्या, प्रभूंच्या चरणाखाली आपले हात घातले आणि आपल्या आसवाने प्रभूंचे चरण धुवून काढले. मला सांगायचं की मुलगी कशी असायला पाहिजे, अशी मुलगी असायला पाहिजे की जिने जगाच्या बापाला आपल्या घरी बोलवलं. जगाच्या बापाला तर तुकोबारे म्हणतात. कन्या कशी असावी, पुत्र कसा असावा, तेच अभंगाच्या द्वितीय चरणात. कुळी कन्या पूत होती सात्विक, कुळी कन्या पूत होती सात्विक, कुळी कन्या पूत होती सात्विक, शबरी मातेसारखी असावी. पुत्र कसा असावा तर माझ्या शिवाजीराजेसारखा असावा. कसा असावा पुत्र, माझ्या संभाजीराजेसारखा असावा. अरे आईने जन्म द्यावा, पण एक तर शुराला मी सांगून जाईल, जननी जने तो ऐसी जने, जननी जने तो ऐसी जने दाता भक्त यशूर, जननी जने तो ऐसी जने दाता भक्त यशूर, नहीं तो जननी बांझ भली नाहक कमयानूर. अरे आईने जन्म द्यावा, एक तर शुराला, नाही तर वीराला, नाही तर अन्नदात्याला तरी द्यावा, नाही तर त्या आईने वांझट राहावं, संततीला जन्माला घालू नये. कारण महाराज आता